अगं ए अवलक्षणा, अगं इथे कुठे टाकलंय मला? अगं ए अवलक्षणा, मी बघून घे ना तुझ्याकडे. राघव, ए राघव. काय ग बाई, हा ना ड्रायव्हर फोनही नाही उचलत आहे. उचलेल उचलेल. तुला काय झालंय? नाक का फुगलंय तुझं? कुठे का? हा मग ठीक आहे. ए आई, अगं हे काय लग्न म्हणायचं का? ना मानपान ना कसलं काही. काय हे दादानी एवढी घाई करायची गरज काय होती? यांना सुद्धा वेळ मिळाला नाही. अगं रजाच नाही ऑफिस मधून. आता हे एकटे राहतील ना मागे. हॅलो, किधर आहे हो? आई, तो मराठी आहे. हो का? आमच्या यांना ना. हॅलो, ए बाळा, ए कुठे आहेस रे राजा? अरे ये रे, आपल्याला कोकणात जायचंय गोरज मुहूर्तावर. नाही नाही, ट्रॅफिक सुरू झालं तर वांदे होतील ना. हा ये ये लवकर ये. हा बाबा लवकर ये. आई ऐक, सगळं घेतलंस तू? काय घ्यायचंय? इन मीन 2 बॅग आहेत आपल्या सगळ्यांच्या मिळून. दादाने आधीच पाठवून दिलंय सगळं. मी तुला सांगते, सगळा खर्च दादानीच केला असणार. सांगणार नाही पण तो आपल्याला. आजकाल ना हे अति होत चाललंय आई दादाचं. अगं बाई, करू दे ना त्याचं त्याला. नको ना लक्ष देऊ. लग्नाला तयार झालं हेच मोठं आहे माझ्यासाठी. आता जरा आराम मिळेल मला. जरा आई, रमा कुठे आहे? आई, रमा कुठे आहे? काय रे बाबा? रमा, रमा. अरे दादा, ती आता परत येणार. थोबाड बंद ठेव ग माझ्या आई. बिनसायचं त्याचं, नाही तर लक्ष देऊ नको त्याच्याकडे, कळलं? चहा घे ना राजा. हो. जा कर. नकोय मला. करते, मीच करते. बाई पांडुरंगा विठ्ठला. काकू, अगं मीनाक्षी, निघालात का? हो निघतो. अगं घाई करायला हवी ना. तुम्ही पण निघा, तासाभरात ट्रेन आहे तुमची. येत आहे ना? हो. नाही ग, आम्ही बसचीच व्यवस्था करणार होतो, पण काय आहे मुलीकडच्यांची तेवढी ऐपत नाही ना ग. हो का? ऐका, अहेर आणायला विसरू नका. वरांना दिलेला आशीर्वाद असतो तो. आठवणीने आणा. आई, रमा कुठे? मुंडावळ्या कुठे आहेत ग वर्षा? आई, रमा. राघव राघव राघव. अरे राघव, अरे मी इकडे सांगते ना तुला. अरे बेडच्या मागे बघ. मी बेडच्या मागे. या अवलक्षणाने मला इथे टाकलंय रे. राघव ये ना इकडे. रमा, रमा, इथे कुठे? आता मी सांगितलं तर ऐकवणार आहे का तुला? तुझ्या आईचंच कारस्थान आहे ते. अजूनही किती प्रेम करतोस तू माझ्यावर. सॉरी रमा, काल दिवसभर मला तुझ्याकडे लक्षच देता आलं नाही आणि मी तुला सांगू शकलो नाही की मी लग्न करतोय. गिल्टी वाटतंय खूप. 6 वर्ष झाली तू जाऊन. माझ्या जगातलं तुझं अस्तित्व कणभरही कमी झालेलं नाही. एकही दिवस नाही तुझ्या आठवणीने सुरू झाला नाही. आजही कुठली गोष्ट विकत घ्यायची झाली माझ्यासाठी, अगदी शर्ट जरी विकत जायचं झालं तर डोक्यात एकच विचार येतो की माझ्या रमाला आवडेल का. मला आठवतंय ना, मला शर्ट घेण्यासाठी आपण दुकानात जायचो तेव्हा दुकानदाराला तू सगळे शर्ट्स दाखवायला सांगायचेस. अमुक पॅटर्न, अमुक रंग, आणि दुकानदाराला म्हणायचीस तू की माझ्या नवऱ्याला शोभेल असा एक नवीन पॅटर्न दाखवा. आणि मी गमतीने म्हणायचं की तुझ्या नवऱ्याला शोभेल असा काही कुठला पॅटर्न नसतो कुठेच. बॅड जोक म्हणून ते दुकानातले सगळे शर्ट्स माझ्या अंगाला लावून बघायचेस. हर दुकानात माझं बुजगावणं करून टाकायचेस. सगळं काही जपून ठेवलंय मी. हे घर तुझ्या आठवणीने अगदी तसंच्या तसं मी जपून ठेवलंय. उद्यापासून कदाचित
सगळ्या गोष्टी बदलतील. नवीन मुलगी या घरात येईल. ती तिच्या पद्धती, तिचे संस्कार सोबत घेऊन येईल. एक वेगळी कोणीतरी मुलगी माझं नाव लावेल. नाही रमा, माझ्या मनावर कोरलेलं तुझं नाव मात्र कधीच पुसलं जाणार नाही. कधीच नाही. माझी बायको, माझी प्रेयसी, माझी मैत्रीण यापूर्वी तूच होतेस. तूच राहणार कायम. उचल फोन. हॅलो. हॅलो, राघव कर्णीस बोलतात काय? मी टग्या बोलतोय. मीच बोलतोय. टग्या कोण? औषी खाव टग्या माहित नाही. येवा लग्नात तुमका दाखवतो. येवा. जर आमच्या आनंदी काय झाला, जर आनंदी रडली तर मुंबई केव्हा खवटो देतलय. काय खवटो माहित नाही? मी डेंजर नाही, डेंजर डॉन असय. आबा बोलत आहेत बघ. केळीचो खांब बांधायचो असा. जा. हॅलो. हॅलो. सॉरी, आमचा टग्या जरा. ठीक आहे, हरकत नाही. लहान आहे तो, हरकत नाही. तुम्ही निघालात? निघतोय. निघू आताच लगेच. सांभाळून या. हा. हो. सांभाळून या. हा. टग्या लपा नाही का? हा. ही जागा तुझीच आहे रमा. यापुढे तुला कोणी इथून हलवणार नाही. वर्षा, हा, चिंगीला बघ ग. झोपली तर नाहीये ना अजून? हो बघते. चिंगी, ए चिंगी, उठलीयस का ग? बाबाच्या लग्नाला जायचंय ना, चल उठ. राघव, आवर रे बाबा, आवर लवकर. आई, अगो, सांभाळून. हात भाजला नाही ना? नाही नाही, हात नाही. अरे पाय घसरला एकदम, कळलंच नाही. फोटो काढला नाहीचा म्हणून डूब धरलाय माझ्यावरती ना. आई, तू काय म्हणालीस आता? मी नाही, काहीच नाही. बरं मला सांग, रमाचा फोटो तुझ्या खोलीत कसा काय आला? माझ्या खोलीत रमाचा फोटो कसं काय? मला नाही माहित बाबा. नाही, खरंच काहीच माहित नाही मला. ठीक आहे, मग ह्याच्या पुढे असं नाही व्हायला पाहिजे ना. काळजी घेशील ना? हा काय विषय झाला? हा विषय झाला? हा, अरे सगळी आवराआवरी बाकी आहे अजून तुझी. तू नवरदेव आहेस, आपल्याला जायचंय लग्नाला, अजून त्याच कपड्यात बसलायस. हा, चल चल चल, आवर लवकर. ठीक आहे, मी दिवा नाही लावलाय. दिवा तेवढा लावून घेशील? हो. वारा असेल बहुतेक.
थांबाय मी बघतेय. हॅलो, कर्णिकांचं घर, वर्षा बोलतीये. सुलक्षणाबाई, कधीतरी नावाला जागा. कामच सगळी अवलक्षणीय. काल तुम्ही मला तुमच्या खोलीमध्ये टाकलत ना, ती धुळे तिथे नाही. तुमच्या हातून मी दिवा लावून घेणार नाही म्हणजे नाही, कळलं? आई, ती सोरात ओरडतेस. आई, अगं त्या ड्रायव्हरचा ऍक्सिडेंट झाला इकडे येताना बाईक वरून. काय करायचं? की ही चढवते. वर्षा, ओटीसाठी नारळ काढ. बरं. ओ वाव, आज माझी ओटी बेटी. लग्न लागायला हवं ना आज. ए वा ए बबन, कामा सगळे लवकर कर. अरे आज लगीन ना, जावई बापू येऊच्या आधी सगळा कुठे उपाया. आबा, एवढ्या घाईत लग्न जमलाय ना, त्यापेक्षा जास्त काम झाला असा. मी काय नाही बोलतो. अरे तुझ्यापेक्षा जास्त टेन्शन माका असा. हा, तू मका सांगू करताय ना का मी. अरे होय, करतोच बाबा, करतोच. ऐक ऐक, अरे हा, तुझ्या साहेबांचा पद्धतीने विश्वास आहे चांगला माझ्यावर. कर. ऐक सांगतोय, तुझ्या पद्धतीत कर. मी नाही म्हणणं नाही. काय आबानू, एवढ्या खुळखुळ्या खिशात एवढा बरा जमवून आणलास. माझं खय काय आ? मी खिशातली एक दबडी पण नाही करत नाही. सगळा कायदा बघितल्याने जावई बापूंनी. आबांनो, नशीब काढलास ना. हा, होय. आता तुम्ही सगळ्यांनी माझ्या आनंदीक चांगला आशीर्वाद द्यावा, तितक्याच रवला. बाकी काय पण असावं, आनंदीने नशीब काढलान, सर्व भगवान केलान. नशीब कसला, खर्च करून काय उपयोग. शेवटी संसार तर हिलाच करायचं, तो पण पहिलीने अर्धवट सोडलेलो. जर आमची पोरा सांभाळताना आमका नाकी नऊ झालेत. कधी कधी वाटतं ना, एक ठेवून देईन. तुझ्या बहिणी घेऊन जा रे, मला भरपूर काम असं. आनंदी, सांभाळून घे गो. तुझी बहीण जशी त्याच्या पोराक मारता ना, तशी तू तुझ्या सवतीच्या पोराक मारू नको हा. नाहीतर लोक म्हणतील सावत्र राऊस हा छळता, आणि लाड केलास तर म्हणतला औशीची जागा घेता. लोकांच्या पोराक मोठा करणं म्हणजे एक बाजू हाड आणि एक बाजू वीर. ये लवकर. काय रे ठग्या, ते डोळे फुटले, तुका बघून चालता येत नाही. दादागिरी करू नको माझ्यावर, नाही तर कधी खवटो वाटलास. टग्या, असं नाही बोलायचं औषिक. परत नाही बोलणार असं म्हण. तू सांगतास म्हणून. मी सांगते म्हणून नाही, मनापासून बोल. परत नाही करणार. तसं शहाणं असो. ये इकडे. जा खेळात जा. अरे टोग्या, ऐक ना, त्या बहिणी घेऊन जा खेळा. आई, मूल कोणाचं पण असो, जीव तर लागतच ना. मायेने आरडलं काय नि जवळ घेतलं काय, शेवटी माया महत्वाची. लाख मुलाचा बोललंस गो बाय, पण हेंका काय करणार. जळतच मेली तुझ्यात. पण आनंदी, तू नको गो लक्ष देऊ. आणि तुम्ही सगळे काय बघतात, कामा करा कामा, नाहीतर गाणी म्हणा लग्नाची. साळीचे तांदूळ हळदीन वलवा, गणपती बोलवा, तांदूळ निवडू ग गणपती देवा, 5 दिवस येवा एवढा आमचं कार्य सिद्धी देवा. साळीचे तांदूळ हळदीन वलवा, रामेश्वर बोलवा, तांदूळ निवडू
सवाष्ण म्हणून गेलीस. तुझं काही करायला चुकले नाही मी. घरची पहिली सून आहे. हा तुझा मान आहे. तो मी तुला देते. काही विघ्न नको यायला बाई लग्नात. मूर्ख समजलात का मला? माझा नवरा माझी चिंगी तुमच्या बरोबर असताना मी या लग्नात विघ्न आणेन? तुम्ही किती वाईट वागलात ना तरी मी शपथ घेऊन सांगते, मी या लग्नात विघ्न येऊ देणार नाही. माझ्या नवऱ्यासाठी, माझ्या चिंगीसाठी. ठीक आहे, झालं समाधान? मी झाले तयार. काय ग हे काय घातलंस तू? हा, अगं तुला शरारा शिवला होता, तो का नाही घातला? तो का? हे अति होते. अति होते. चिमटा का काढला? बाबा! काय बाबा बाबा? तू पहिले हे काढ आणि शरारा घाल. या फ्रेम मधनं पण बाहेर नाही पडतायत. चांगला शरारा शिवला. काय घालायचं शरारा? चिमटा का काढलास? बाबा! चिमटा काय करते? तुला मारायला पाहिजे. चांगलं मारू, तुला मारू. तुला शरारा घालावं लागेल. चिंगे सांगून ठेवते. नाही. का नाही? एक थांब. काय एवढं वाटतं? काय झालं? आजी मला चांगले कपडे घालू नाही देते. तुला हेच कपडे घालायचे आहेत? हो. नक्की? हा ठीक आहे. होऊ दे तिच्या मनासारखं, घालू दे तिला. ठीक. थँक्यू बाबा. काय करायचं ते. स्मार्ट दिसताय राघवराव. झालं? पप्प्या घेऊन झाल्या? या बसा बसा, पाटावर बसा. ए तिकडे पाठ कर. असं इकडे बस. इकडे जाऊन कर. ए वर्षा, आले आले. मुद्दाम माझ्याकडे पाठ करून बसवलत ना? मुंडावळे आतापासूनच कशाला? आता बांधायचे असतात. आपल्या लग्नातलं सगळं विसरलास राघव? घरातून निघतानाच बांधतात. प्रवासात मी ठेवणार नाही. मी काढून टाकणार. मी आताच सांगतो. उंबऱ्याच्या बाहेर पर्यंत तरी ठेवशील? हा, मग तिथे गाव जवळ आलं की परत बांधूया. चालेल? पुन्हा घोडीवरती चढताय राघवराव. घोडी उधळणार नाही तेवढं बघा. ही ओटी घेऊनच तू का लग्न उभ्या असा आनंदी? वय म्हणजे नवरी मुलगी ना लग्नाच्या आधीच गरोदर वाटत होई ना. हो, तुझ्या जिभे घाट असं की नाही? गंगा या असा हा दोघांचा वायच काय झाला ना काय दोघांच्या डोळ्यात पाणी येतं. आबा आता बस करा. माई, ही एक साडी पण ओटीत घाल. आमच्या लग्नातली तुमच्या हौशीची ही पिवळी साडी. आनंदी, ही साडी नेसायची लगीन लागताना. काय गो माई, काय झाला? काय झाला? आबा तुझं भाव करू बरा जमता तुमका. पण आम्ही पण तुमची चढवाच असो ना की भजनात गेला होता तसून देवळातून आमका उचलून आणला होतास काय? माई काय बोलतस? काय झालं? तू गप्रो, तू काय बोला नको. तुझा लगीना तुझ्या वांगडा वाद नाही घालूचो आम्हाका. आबा आमच्या आईची साडी असा ही तुमच्या लाडक्या लेकीच्या लग्नात बरी बाहेर इली हो. आमच्या लग्नात आठवण नाही इली. अगं तुमच्या लग्नात काही कमी केलंय? अगं कोल्हापूरसून तुझ्या लग्नासाठी बसतो काढलंय. विसरलंस? तुझ्या घोवाक काही कमी दिलंय की तुका काय घातलंय नाही? बाय माझे ताई बघतो ना दिलेला सगळा काढून दाखवतात. परकी झालो आम्ही तुमका. माई माई तू का हवी नाही साडी? नेस तू. तुका ह्यो रंग चांगलो दिसत. अगो पण आनंदी
तुझ्या हौशीची एवढी एकच आठवण तुझ्या वागणार राहणार अगो. आबा, ही साडी माईकडे असल्यावर आईचा आशीर्वाद माझ्यासोबत नाहीये असं थोडीच असा. अगो पण आबा रवान दे. गो माई, भर तू ओटी. आनंदी, तू आता सासरी जाशील. असा कुणी येऊ काय मागल्यावर नेसान पण सोडून देवच्या तुझ्या स्वभावांना सासरची मंडळी इकून खाती तुका. ती माणसं चांगली असत, तुझ्या बहिणीक खुश ठेवतील. अगो तुझं घो चांगलो आ, पण तुका संसार काय एकट्या घोवा बरोबर करूचो नाही. अगो तुझी सासू खोटा बोलान लगीन जमवीत होती, या तुका माहिती आहे ना. गोताई, माणसं कशीही असली तरी आपण जीव लावला ना तर सवतीची पण मैत्रीण होता.